वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्रेंड्स. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगासाठी केंद्रीय कॅबिनेटकडून मंजुरी मिळाली आहे. आता या आयोगानुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे आणि थोडाफार नव्हे तर जवळपास 186% पगार वाढ होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. हा आयोग आता गठीत होणार आहे, ज्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 2 सदस्य राहतील. काय त्याच्या शिफारशी ते तर येणं समोर आपल्याला पाहायला भेटणारच आहे, परंतु याच्यामध्ये घसघशीत अशी पगार वाढ होणार आहे अशा आता चर्चा सुरू झाल्या. काय याच्या पाठीमागचं वास्तव आहे, किती पगार वाढ होणार आणि त्याचा सामान्य नागरिकांना काय फायदा होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. बातमी कालच प्रसारित झाली, सगळीकडे व्हायरल सुद्धा झाली की केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे की 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. पहिले अशा चर्चा सुरू होत्या की आता वेतन आयोग हा जो आयोग आहे याला आता पूर्णविराम मिळणार, आता पुढे वेतन आयोग नसणार. परंतु या शासनानं, या केंद्र शासनानं सुद्धा जी जुनी प्रथा आहे ती कायम ठेवली. आता या 8व्या वेतन आयोगासाठी त्यांनी मंजुरात देऊन दिली आहे. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि त्याचे 2 सदस्य नेमले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आता आयोगाला इतकं महत्व का असते, त्याच्यामुळे पगार वाढ का होते, तर त्याच्यातला आयोगाचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो ना, तो असतो फिटमेंट फॅक्टर. हा असतो पगार वाढीचा सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू कोणत्याही आयोगातला. याच्यामुळे कोणत्या ग्रुप मधल्या कर्मचाऱ्याचा किती पगार वाढेल सगळं या फिटमेंट फॅक्टरवर डिपेंड असतो. आता काय हे फिटमेंट फॅक्टर असतो, कसा हा अप्लाय केला जातो, हे सगळं आपण आज अनालिसिस करणार आहोत. तुम्हाला माहित असेल की मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात जो 7वा वेतन आयोग आहे याचं गठन करण्यात आलं होतं. त्याचा कार्यकाळ आता 2026 मध्ये संपत आहे. म्हणून आता नवीन वेतन आयोग म्हणजे 8वा वेतन आयोग 2026 पासून चालू होईल. तर त्याच्यासाठी तो गठीत, आता त्याचा आयोग गठीत करण्यासाठी केंद्रीय कॅबिनेट नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली त्याला मंजुरात मिळाली आणि त्याच्यामध्ये एक अध्यक्ष, 2 त्यांचे सदस्य आता कार्य करणार आणि त्यांना जेमतेम 1 वर्षाचा कालावधी देण्यात आलाय की त्यांनी आपला अहवाल आणि शिफारशी सादर कराव्या. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगून देतो की आयोग जो शिफारशी करतो त्या बंधनकारक नसतात. गव्हर्नमेंट त्यांना विचार करून आपल्या सोयीनुसार निर्णय घेऊ शकते. मनमोहन सिंगने जो 7वा आयोग डिक्लेअर केला होता त्याला 1.5 वर्षाची मुदत भेटली होती. या 8व्या वेतन आयोगाला 1 वर्षाची मुदत आता भेटणार आहे आपला अहवाल सादर करण्यासाठी. भारताच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात जर तुम्ही पाहायला गेले तर आतापर्यंत 7 आयोग झाले आहे. याची सुरुवात 1947 पासून झाली आणि जो लेटेस्ट होता मागचा, जो सध्या चालू आहे, जो संपणार आहे 2026 मध्ये, तो 7वा वेतन आयोग होता आणि 26 नंतर आता चालू होणार आहे 8वा वेतन आयोग. जो कर्मचारी आहे यांनी तर नरेंद्र मोदींना पत्र लिहून ही मागणी केली होती की तातडीनं वेतन आयोग स्थापन करावा. आता वेतन आयोग दर 10 वर्षांनी स्थापित केला जातो, पण कर्मचाऱ्यांची मागणी होती की दर 5 वर्षातच हा आयोग गठीत करावा. म्हणजे दर 5 वर्षात अशी पगार वाढ झाली पाहिजे जेणेकरून जी महागाई वाढत आहे त्याचा सामना कर्मचाऱ्यांना करता येईल, अशी मागणी होती. परंतु त्याच्याबद्दल अजून काही सविस्तर चर्चा नाही झाली आहे. 10 वर्षाचाच हा फॅक्टर आता काय होतो, हा जो आयोग जेव्हा शिफारशी करेल तेव्हा आपल्या सगळ्यांना माहीत होऊन जाईल. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये, या 70 वर्षांच्या इतिहासामध्ये जे वेतनाचा इतिहास आहे, सगळ्यात पहिला आयोग नेमला होता 1946-47चा, ज्याच्यामध्ये किमान वेतन होतं मित्रांनो 55 रुपये. आता तुम्हाला इथं पाहून आश्चर्य वाटेल की फक्त 55 रुपये, परंतु त्यावेळेसची जी महागाई दर होतो ना त्या तुलनेत हा योग्य दर असं मानला जाऊ शकतो. एकदम म्हणजे सफिशियंट नाही म्हणता येणार. त्यावेळेस सुद्धा सरकारी कर्मचारी म्हणजे एक निम्न श्रेणीचा व्यक्ती म्हणून त्याला पाहायला जायचं, तो गरीब श्रेणीमध्ये मोडला जायचा. त्याच्यामुळे बरेचसे जे जुने लोक तुम्ही ऐकत असाल की आम्ही सरकारी नोकरीला धुतकारलं, आम्ही एक्सेप्टच केली नाही, असं सांगताना तुम्हाला आढळतात. आणि कमाल वेतन 2000 म्हणजे जास्तीत जास्त 2000 पर्यंत वेतन होऊ शकत होतं आणि त्यावेळेस एकूण कर्मचारी होते 15 लाख. त्याच्यानंतर दुसरा आयोग 1957-59 म्हणजे 10 वर्षानंतर गठीत करण्यात आला. किमान वेतन त्यांच्यात 80 रुपये करण्यात आलं. समाजवादी रचनेचा पाया, त्याच्यामध्ये 25 लाख कर्मचारी होते. तिसरा वेतन आयोग 1970 ते 73 या कार्यकाळात 185 रुपये वेतनाची शिफारस आणि 30 लाख कर्मचारी तेव्हा कार्यान्वित होते. चौथा 1983 ते 86 750 रुपये वेतन आणि त्यावेळेस कर्मचारी बघा 35 लाख होते. तुम्ही इथं एक गोष्ट पहा की कर्मचाऱ्यांची संख्या आहे ना ती दर आयोगामध्ये वाढताना तुम्हाला इथं दिसत आहे. आता 5वा आयोग 1994 ते 97 याच्यात बघा 2550. आणि आता जे पगाराचा प्रमाण सुद्धा आहे ना, जर पटीत तुलना केली ना तर पटीमध्ये तुम्ही पाहायला इथं भेटत असेल की पगार वाढ सुद्धा जास्त प्रमाणात इथं होताना दिसत आहे. कारण की महागाई पण तशाच झपाट्यानं वाढत होती आणि फिटमेंट फॅक्टरनुसार तितक्याच झपाट्यानं पगार सुद्धा वाढत होता आणि कर्मचारी सुद्धा इथं वाढून 40 लाख झाले. त्याच्यानंतर 6वा वेतन आयोग असं सांगितलं जाते की सगळ्यात जास्त पगार वाढ जर कोणत्या आयोगात झाली असेल तर ते होता 6वा वेतन आयोगात. याच्यात श्रेणीनुसार वेतनमान पद्धत आली आणि किमान वेतन 6000 तर कमाल वेतन 80,000 पर्यंत करण्यात आलं आणि हा
मोस्ट पॉवरफुल आणि सगळ्यात फायदेशीर सरकारी कर्मचाऱ्यांना ठरला होता अशी माहिती सांगण्यात येते. त्याच्यानंतर 7वा वेतन आयोग, किमान वेतन 18,000 याच्यात करण्यात आलं आणि जास्तीत जास्त 2.5 लाख म्हणजे कमाल 2.5 लाख आणि 1 कोटीहून अधिक कर्मचारी याच्यात कार्यान्वित होते. परंतु 8व्या वेतन आयोगानंतर आता थोडाफार याच्यामध्ये बदल होऊ दिसू शकतो. तो कोणता? इथे बघ कर्मचाऱ्यांची संख्या काय होत आहे, दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु 8व्या वेतन आयोगानुसार तुम्ही पाहिलं असेल की आता कर्मचाऱ्यांची छटणी सुरू झाली आहे. नवीन पदभरती कमी केली जाते. ऑलरेडी जे कामावर आहेत त्यांनाच काढण्याची परंपरा आता वाढली आहे. म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला असं दिसेल की कर्मचाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत जाते, कारण खासगीकरण वाढलंय, नवीन पदभरती होत नाहीये. त्याच्यामुळे हे जो आयोग आहे याचा परिणाम आता सामान्य म्हणजे सरकारच्या तिजोरीवर कमी पडणार, कारण सरकारची जी सरकारी कर्मचारी आहे त्यांची संख्या आता कमी होणार आहे आणि खासगीकरणाचा जो वेग आहे तो वाढत जाणार आहे. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की फिटमेंट फॅक्टर हा फार महत्वाचा असतो कोणत्याही आयोगात. त्याच्यामुळं वाढ नेमकी होते कशी? तर कोणत्याही वेतन आयोगात कोणत्याही जे कर्मचारी असतात सरकारी त्यांचा भत्ता वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतलं जाते आणि त्या आधारे त्यांचं वेतन किंवा जे रिटायर्ड झालेले त्यांचं पेन्शन ठरवलं जाते. आता हा फिटमेंट फॅक्टर काय करतो, तर कर्मचाऱ्याचं मूळ वेतन ज्याला की बेसिक म्हटलं जाते त्याच्यासोबत त्याला अप्लाय केलं जाते. आणि हा फिटमेंट फॅक्टर कसं ठरवलं जातात, तो त्यावेळेसची महागाई दर किती आहे, आर्थिक स्थिती देशाची कशी आहे आणि सरकारची आर्थिक क्षमता किती आहे, या तिन्ही गोष्टींचा विचार करून फिटमेंट फॅक्टर ठरवलं जाते. 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर होता 2.57%. आता त्यावेळेसचं जे सरकारी कर्मचारी होतं त्यांचं मागणं होतं की हा फिटमेंट फॅक्टर 7व्या वेतन आयोगात 3.5 ते 3.68 पर्यंत करण्यात यावा, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी ही मान्य करण्यात आली नाही आणि 7व्या वेतन आयोगात तो फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवण्यात आला होता. आता जे एक्सपर्ट, जे आर्थिक तज्ज्ञ लोक आहे, अर्थशास्त्रीय दृष्टिकोन असणारे लोक आहे, त्यांचं म्हणणं आहे की आता 8व्या वेतन आयोगात हा जो फिटमेंट फॅक्टर आहे ना हा 2.86 म्हणजे 2.86 ते 3% राहू शकतो. आणि जर जे अर्थशास्त्रीय दृष्टिकोन असणारे लोक आहे, ज्यांची याच्यात स्टडी आहे, त्यांचा जवळपास हा जो सांगण्याला कौल असतो ना तो बिलकुल निर्धारित आणि बिलकुल अचूक निघत असतो. जर यानुसार जरी विचार केला तर कर्मचाऱ्यांची पगार किती वाढ होणार हे पण आज आपण पाहणार. बघा 7व्या वेतन आयोगात काय करायचे, जो बेसिक आहे त्याला 2.57 मल्टिप्लाय करायचे बेसिक सोबत, मूळ वेतनासोबत. म्हणजे समजा एखाद्याचं मूळ वेतन त्यावेळेस होतं 20,000, तर त्याला मल्टिप्लाय करायचं 2.57 फिटमेंट फॅक्टर नंतर तो होतो 51,400, म्हणजे त्याचा पगार होईल 51,400. हे कोणता वेतन आयोग होता? हा 7व्या वेतन आयोगानुसार. परंतु 8व्यानुसार काय होईल? 8व्या वेतन आयोगानुसार जो फिटमेंट फॅक्टर राहण्याची शक्यता आहे तो आहे 2.86 राहू शकतो. आणि जर त्यानुसार आता पगार आपण काढून बघूया की समजा मूळ वेतन आहे 20,000, ठीक आहे, मग फिटमेंट फॅक्टर काय करेल, या 20,000 गुणिला 2.86 म्हणजे 20,000 गुणिले 2.86 ने गुणावं लागेल आणि तो येणार 57,200. म्हणजे इतकी पगार वाढ होणार. म्हणजे 7व्या वेतन आयोगापेक्षा याच्यामध्ये 5,800 न जास्त वेतन, ज्यांचं मूळ बेसिक हा 20,000 पर्यंत आहे त्यांची 5800 पर्यंत पगारवाढ होऊ शकते. परत प्लस मग याच्यामध्ये घर भाडे असते, व्हेकल अलाउन्स असतात, इतर अजूनही काही भत्ते असतात ते याच्यामध्ये ऍड केले जातात. त्याच्यानंतर एखाद्याचं समजा मूळ बेसिक 40,000 रुपये आहे, तर मग काय होईल, 40,000 गुणिला 2.86 मग तो होतो 1,14,400 वेतन होतो, जो की 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेमध्ये 11,600 नी जास्त राहणार आहे. इतका फायदा एका पगारामध्ये सरकारी कर्मचाऱ्याला होऊ शकतो ज्याचा बेसिक 40,000 आहे. ज्याचा 50,000 आहे त्याचा काय होईल की 50,000 जर असेल तर त्याला 2.86 न गुणाकार करा, त्याला त्याचं भेटून जाईल. आणि तोच एखाद्याचा 75,000 आहे तर 75,000 2.86 ने गुणा तर त्याचा पगार भेटून जाईल. आणि किती फरक पडतो तो 7व्या वेतन आयोगाची आणि 8व्या वेतन आयोगाची तुलना सहज काढून त्याला त्याचा फरक कळून जाईल की 19,000 याच्यात जर पाहिलं आपण तर ते 19,750 रुपयाचा फरक त्याच्यामध्ये निघतो. आणि जे क्लास 1 अधिकारी असतात ज्यांचा बेसिक ज्यांची जास्तीत जास्त जी सॅलरी होती 7व्या आयोगात ती 2,57,000 रुपये होती, तर त्या क्लास 1 अधिकाऱ्यांचं जर मूळ बेसिक 1 लाख असेल तर त्यांना 2.86 ने गुणलं तर 2,86,000 म्हणजे 29,000 रुपयाची वाढ त्यांच्या पेमेंटमध्ये होऊ शकते. आणि हा वेतन आयोग ज्या मूळ गोष्टी बेसिक गोष्टी दर 10 वर्षांनी आयोग गठन केला जातो, त्याच्यामध्ये इतर भत्ते पण असतात आणि इतर रोजगारांना फायद्यांचा याचा आढावा घेतो. कारण की जेव्हा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढ होते ना तर तो पैसा घुमून फिरून मार्केटमध्ये येतो. कारण कर्मचारी काय करतात की अचानक पगार वाढ झाली, पैसा जास्त आला, मग ते नवीन साहित्य खरेदी करतात. घरामध्ये समजा त्यांच्याजवळ 2 व्हीलर जुनी असेल तर नवीन 2 व्हीलर घेणार,
घरातील इतर साहित्य, टीव्ही, फ्रीज, असे जे साहित्य आहे ते नवीन घेणार. म्हणजे शेवटी तो पैसा मार्केटमध्ये येतो आणि मार्केटमध्ये पैसा आल्यामुळे देशाची जीडीपी सुद्धा वाढते. त्याच्यामुळे वेतन आयोगाचा फायदा शेवटी देशाला होतो, असाही एक अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. त्याच्यानंतर वेतन आयोग महागाई, आर्थिक स्थिती आणि राहणीमानाच्या खर्चावर अवलंबून वेतन आणि पेन्शनमध्ये बदल करण्याची शिफारस प्रत्येक आयोग करत असतो. 28 फेब्रुवारी 2014 रोजी 7व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि याने जवळपास 18 महिने घेतले होते आपला अहवाल सादर करायला आणि 2016 मध्ये त्याच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या. आता 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याला एक समिती गठीत केली जाईल, म्हणजे त्याच्यामध्ये अजून गठीत केली गेली नाहीये. त्याच्यामध्ये त्यांचा एक अध्यक्ष सोबत त्याच्या 2 सदस्य राहणार आहे. तर ही समिती आता 2026 पर्यंत त्यांना आपला अहवाल सादर करायचा आहे आणि 2026 पासून आता 8वा वेतन आयोग हा लागू होऊन जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या.